करण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित असलेले बीडचे माजी आमदार चित्ररूपांचे सहकारी धांडे सर, त्याचबरोबर आपले तिन्ही सन्माननीय जिल्हा प्रमुख साहेब, त्याचबरोबर आमचे नेते युवा सेनेचे उपसचिव भैया खैरे, माझे सहकारी माजलगावचे जिल्हा प्रमुख युवा सेनेचे शुभमजी, आणि या पक्षाच्या संकटाच्या काळात कुठलीही अपेक्षा न ठेवता, कुठलाही मोह न बाळगता आणि कोणाचाही समर्थक न होता बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून आपण सगळे उपस्थित राहिलेले सगळे माझे युवा सेनेचे निश्चितपणे एवढं सांगतो की कोण कधी आलं, कोण पक्षात कधी गेलं मला माहित नाही. खैरे साहेब असतील, सोते साहेब असतील, हे पहिल्यापासूनच बाळासाहेबांच्या मुठीत घडलेले खरं तर शिवसैनिक आहेत. आणि ही आता आमची दुसरी पिढी आहे जी ठाकरे कुटुंबासोबत एकनिष्ठ आहे आणि आम्ही काम करतोय. सत्ता येत असते, सत्ता जात असते, त्याचा मोह कधी शिवसैनिकांना नव्हता. शिवसैनिकांना कधी सत्तेचं घेणं देणं कधी नव्हतंच. मुळात शिवसैनिकांना फक्त शिवसेना हा बाळासाहेबांनी दिला विचार जिवंत ठेवणं हेच एकमेव कर्तव्य कार्य म्हणून शिवसैनिकांनी केलं. आणि मी तुमच्या इकडे बीडमध्ये जेव्हा काही फाटाफूट झाली, कुणी आले गेले, जे गेले त्यांना जाऊन द्या, त्यांना शुभेच्छा आहेत आपल्या, दिल्या घरी म्हणावं त्यांना सुखी राहा. पण मला नंतर वरुण सरदेसाई साहेब आपले सचिव त्यांनी बोलवलं, ऋषी भैया होते, आणि त्यांनी मला विभागीय सचिव पदाची जबाबदारी दिली या 3 जिल्ह्याची. संभाजीनगर असेल, आपला बीड असेल आणि जालना असेल. आणि मला बाकीच्या दुसऱ्या कुठल्याही जिल्ह्याचं न विचारता धांडे साहेब मला आधी सर्वात पहिले म्हणले की तू आधी मुंबईवरनं गेल्यानंतर तू पहिले तिकडे बीडला जा आणि तिकडे काय परिस्थिती आहे त्याचा जरा आढावा तुम्ही घ्या. ऋषी भाईंनाही त्यांनी सांगितलं की त्यांच्या नेतृत्वामध्ये तुम्ही सगळे जा. आणि त्यांना असं मला वाटलं की त्यांना काही काळजी वाटते काय, इकडे आपले खूप संघटन कमकुवत झाले काय. पण हे आजचं चित्र बघून मी निश्चितपणे सांगू शकतो की कुणी आले गेल्याने शिवसेना कधी संपत नसते. शिवसेना आहे ही तशीच बाजूला ठेवून आणि गद्दारांना गाडून निश्चितपणे पुढच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपले जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी बीड जिल्ह्यातून निवडून कसं जातील यासाठी आता युवा सैनिकांना काम करायचं. जसं शिंदे साहेब म्हणाले की आता प्रकृतीच्या तक्रारी असतात, पण त्या ठिकाणी आता तरुणांनी पुढाकार घेऊन मग बूथ सांभाळणं असेल, लोकांना मतदान केंद्रापर्यंत आणणं असेल, पक्षाचे विविध जे काही उपक्रम येतात, माहितीचे फॉर्म येतात ते भरून देणं, हे सगळे कामं आता मोठ्या प्रमाणात युवा सैनिक राज्यभर करतायत. आणि निश्चितपणे मला खात्री आहे की बीडमध्ये सुद्धा तसेच सगळे पदाधिकारी आपल्याला मिळतील. आज 14 जानेवारी 2 गोष्टींचा उल्लेख आजच्या दिवशी या बैठकीत मला वाटतं केला पाहिजे. आज एकतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिने, या निमित्ताने सुद्धा डॉक्टर बाबासाहेबांना मी नमन करतो. आणि दुसरा एक महत्वाचा दिवस आहे आज पानिपताचा शौर्य दिवस आहे. आजच्या दिवशी आपल्या सर्वांना माहित असेल पानिपताचं युद्ध अफगाणी आणि मराठ्यांमध्ये झालं, ते आज झालं होतं. आणि तथाकथित असं म्हणतात की मराठ्यांचा त्या भूमीवर पराभव झाला, पण अफगाण असं मान्य करतात की त्या भूमीवर मराठ्यांचा जरी पराभव झाला असला तरी आमचाही पराभव झाला. आणि त्याच पद्धतीने तिथे शीख सत्तेत उदय झाला. तो आता आजचा विषय नाही, फक्त त्यातला एक प्रसंग मला सांगायचा आहे. आजच्या ह्या पक्षाच्या संकटाच्या काळात मला एक प्रसंग सांगायचा आहे की जेव्हा आपले उत्तरेतले सरदार दत्ताजी शिंदे एक नदीचा उतार असतो, तिथनं सैन्य जात येत असतं, त्या नदीच्या उतारातनं सैन्याला तेव्हा काही पूल नव्हते, तिथं ते पहाऱ्यावर होते त्यांच्या सैन्यासकट. आणि खूप मोठी अफगाणीची फौज तिकडनं आली. खूप मोठी फौज आली आणि रात्रीच्या अंधारात अंदाज नाही आला फौज किती आहे. दत्ताजींचा त्या ठिकाणी पराभव झाला आणि त्या अहमदशाह अब्दालीचा, त्या अफगाणी रोहिल्याचा तो जो एक तिकडे त्याला काय म्हणतात, त्यांचाही पंतप्रधानच होता तो, जसं आपल्याकडे आहे आपला काल परवा मुंबईत येऊन गेला. तो त्या दत्ताजी शिंदेसमोर असा तलवार घेऊन जाऊन उभा राहिला. दत्ताजी शिंदे पडलेले होते
तो त्याच्या भाषेत म्हणाला, क्यू पटेल और लढोंगे. दत्ताजी शिंदेने असे 2 कोपरावर असे पुन्हा शरीर उचललं आणि त्याच्याकडे बघून म्हणले की बचेंगे तो और भी लढेंगे. आमचं पक्ष काढून घेतात, आमचं चिन्ह काढून घेतात, विधानसभेचा विधान भवनाचा अपमान करून त्या ठिकाणी उलट सुलट तुम्ही निकाल देतात. पण एवढं मात्र विरोधकांनी लक्षात घेतलं पाहिजे की ही शिवसैनिकाची जात ही बचेंगे तो और भी लढेंगे शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही लढणार आहोत. ही लढाई फक्त आता पक्षासाठी राहिलेली नाहीये, निश्चितपणे ही लढाई आता लोकशाहीसाठी सुरू झालेली आहे. विधानसभेचा निकाल लागल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रात उद्रेक झाला. संभाजीनगरला त्या ठिकाणी ऋषीभैया असतील, त्यांच्या नेतृत्वामध्ये आमचे हनुमान भाऊ शिंदे, प्रचंड उद्रेक तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल बातम्यांमध्ये. क्रांती चौकामध्ये महाराष्ट्रातला पहिला उद्रेक त्यांनी केला आणि हे सगळे शिंदेगड सगळे गद्दार आलेले पाय लावून पळालेले तुम्ही तिथे बघितले. बिंदे. मला फक्त अपेक्षा एवढीच आहे की अशीच शिवसेनेची आणि युवासेनेची बांधणी आपल्याला निश्चितपणे बीडमध्ये करता यावी. आणि प्रामाणिकपणे थोडंसं सांगायचं झालं तर कार्यकारिणीतले सदस्य सुद्धा असतील किंवा आमचे कुणी पदाधिकारी असतील, बीडला जायचं म्हणलं की जरा डचकतात. ते का डचकतात हे मला काही अजून कळालं नाही. मी काय फार लांबचा नाहीये, मी आपल्या शहागड माझं गाव आहे, बऱ्याच जणांना माहित असेल. गंगावरण, त्याच्यामुळे इकडलं पाणी थोडं आम्हाला पण आहे, त्याच्यामुळे आम्हाला असं काही वाटत नाही इकडे, मला छान वाटलं इकडे यायला. तेव्हा निश्चितपणे सोबत काम करताना आनंद आहे, एक नवीन उर्मी आहे आणि आपण सर्वच जण सोबत निश्चितपणे पुन्हा येणाऱ्या काळात पुन्हा जो साहेबांना मुख्यमंत्री करण्यासाठी जीवाचं रान करू. आणि त्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. त्यावेळेस एवढीच विनंती करतो की कुठलाही गट तट न मानता कुठलेही आपल्या आता उरलेले आपापसातले जे आहेत, बरेच जे गेले ते गेले, पण आता जे आपण सगळे आहोत एक कुटुंब म्हणून एकत्र राहूयात आणि पक्षाला बळकटी देऊया अशी विनंती करतो आणि माझं म्हणणं. धन्यवाद.